समजा एक पार्ट मध्ये तुम्ही काय टाकताय, मका, ज्वारी, बाजरी. काय करायचं, एक 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 पहिल्या आठवड्यात मका, ज्वारी, बाजरी एक एक प्लॉट मध्ये टाकायची. दुसऱ्या आठवड्यात मका, ज्वारी, बाजरी दुसऱ्या पार्ट मध्ये टाकायची. तिसऱ्या आठवड्यात काय करायचं, किंवा 10-10 दिवसाचं केलं तरी तुम्ही चालेल. एक बाजूला कुठेतरी समजा तुमचं छोटीशी जागा ओपन आहे, तिथे तुम्ही सुबाबूळ लावा किंवा इतर ह्याची झाडं लावा, बोरीची झाडं लावा, थोड्याफार शेवगा लावा, म्हणजे ती काय पाला पिकं झाली. आणि मग इथे समजा लुसन घास सेम करायचं, 1 2 3, मेथी घास 1 2 3, अस्ती घास 1 2 3. हे असं केल्यामुळे काय होणार आहे, या प्लॉट मधनं थोडं कापलं, पहिल्या दिवशी या प्लॉट मधनं थोडं कापलं, या प्लॉट मधनं थोडं कापलं, तिन्ही चारही पिकं थोडी 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 कापून आज टाकली, उद्या टाकली. समजा हा प्लॉट तुम्हाला 7 दिवस पुरला, तर ही 4 पिकं कशी आहेत, 60 दिवस ते 90 दिवस पहिली कापणी येते, त्याच्यानंतर प्रत्येक 30 दिवसांनी किंवा 60 दिवसांनी कापणी येते. मग हा प्लॉट समजा पहिल्या आठवड्यात किंवा 10 दिवसात संपला की दुसरा चालू झाला, तिसरा चालू झाला, चौथा चालू झाला, पाचवा चालू झाला, 6वा चालू झाला, तोपर्यंत तुमचा पहिला प्लॉट पर्यंत रेडी आहे कटिंगला. अशा प्रकारचं मॅनेजमेंट करायचं आहे. मिनिमम 6 टाईपची चारा पिकं आपल्याला लावायची. आता याच्यामध्ये अडचण कुठली होणार आहे, फक्त ज्वारी, बाजरी आणि मका. पण हे पण ज्वारी, बाजरी, मका आता 3 कटिंग वाला आलेलं आहे. तेच प्लॉट फक्त तुम्हाला परत परत, आता समजा तुम्ही नेपियर लावलात, नेपियर आहे ना, तो प्लॉट आहे, ते प्लॉट आहेत ना वेगळेच ठेवायचे नेपियरचे. कारण नेपियर एकदा लागवड केली तुम्ही की ती 10 वर्ष ते 25 वर्ष चालणार आहे, त्याला फक्त पाणी देत राहायचंय. तसं दशरथ ग्रास तुम्हाला वर्षभर चालू शकतं, लुसन ग्रास तुम्हाला 2 3 4 5 कटिंग देऊ शकतं, मेथी घास तुम्हाला 2 3 4 5 कटिंग देऊ शकतं. म्हणजे ज्या ज्या पिकाचं जेवढं जेवढं कटिंग आहे त्याप्रमाणे त्याचं तुम्हाला मेंटेनन्स करायला. सुबाबूळ एकदाच लावलं, शेवगा एकदाच लावला, फक्त कटिंगच करत राहायचंय. ते काय 10 वर्ष चालेल, 15 वर्ष, तुम्ही जसं मेंटेनन्स कराल तेवढं चालणार आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. सुबाबूळ सर्वात आवडीने ते खातात. आणि सुबाबूळचं कसं होतं की एकदा झाड लावलं की 10 वर्ष तर टेन्शन नाही. एक लेवलला साधारण 4-5 फुटाला त्याचं कटिंग सुरू करायचं. 5 फुटाला समजा 4 फुटाला कटिंग तुम्ही सुरू केलं की प्रत्येक वेळी पुढच्या वेळी 4 फुटाला 4-6 झाडं कापली, पुढची 4-6 झाडं कापली, असं तुम्ही करू शकता. एक 5-10 गुंठ्यामध्ये सुबाबूळ लावून टाकायचा. त्याच्याच मध्ये मध्ये थोडीशी शेवग्याची झाडं लावा, तीही कटिंग करून तुम्हाला मध्ये मध्ये. शेवग्याचं पानं खूप जास्त द्यायची नाहीत, इस्पेशली जेव्हा गाभण बकरी असते पहिल्या 1 2 3 महिन्यामध्ये, ती तुम्ही कमीच टाका, कारण त्यातनं फक्त कॅल्शियम द्यायचं आहे आपल्याला. बाकी गोष्टी तर मिळणारच आहे, प्रोटीन विटॅमिन्स मिळणार आहेत, पण कॅल्शियम. पण शेवग्याचा पाला हा गरम असतो. नॉर्मली 99% लोक सांगतात की शेवग्याच्या पाण्यामुळं जर जास्त खाल्ली तर ॲबॉर्शन होतं. त्यामुळे शेवग्याची पाला थोडीशी झाडं, म्हणजे एक जस्ट बाबा त्यांना कॅल्शियम मिळालं पाहिजे एवढ्या पुरताच टाकायची. खूप जास्त एका वेळेला शेवग्याची पानं टाकायची नाहीत, कारण आपल्याला कधी कधी माहीत नसतं 1 महिन्याची गाभण कुठली बकरी आहे, 2 महिन्याची गाभण कुठली बकरी आहे. मग त्या कंडिशनमध्ये कंट्रोलमध्ये टाका. बाकी चारा पिकं तुम्ही टाकायची आहेत. आणि आजूबाजूच्या जंगलात जेवढी झाडं असतील, नॉर्मली बकरी आवडीने कुठली पानं खाते, वड, पिंपळ, उंबर, बोर, चिंच, ही पानं खूप आवडीने खाते. रुई सगळ्या झाडांची खाते, पार ती मोहाची पानं खाते, ती आंब्याची पानं खाते, सगळी खाते. पण ही जी पानं मी झाडं सांगतोय, ही झाडं आवडीने खाते ती. त्यामुळे अशा प्रकारच्या झाडांच्या फांद्या आपल्याकडे कामाला असलेल्या माणसाला आणायला सांगायच्या, त्यामध्ये मध्ये देत राहायचा. त्यातून काय, त्यांना औषधीय गोष्टी पण मिळतात, त्यामुळे तुमच्या बकरीचं हेल्थ आहे ते चांगलं राहील. हा झाला ओला चारा, झाडांची पानं आणि ही तुम्ही लावलेली
गोष्टी. याच्यामध्ये ओला चाऱ्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे ओझोला.